येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आपण उभे आपण बघू शकता की या ठिकाणी कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल की कांद्याचे भाव घसरताय, कशी परिस्थिती? कांद्याचे भाव खूपच घसरले. 15 दिवसापूर्वी 1500 ते 2000 रुपयाचं मार्केट होतं. आज 800 ते 1200 रुपये झालेलं आहे. आणि या भावात कांदे विकायला परवडतच नाही. कांदा साठवणूक करून बी खराबी होतोय. आणि आजच्या परिस्थितीत शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी कोणी लक्ष द्यायला नाही. सरकारने एक तर भाव वाढवून द्यावा किंवा अनुदान तरी द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना. आपल्यासोबत अजून एक कांदा उत्पादक शेतकरी काय मागणी करता की कांद्याचे भाव सातत्याने घसरतात? कांद्याचे भाव सातत्याने घसरतात, याच्यात सरकारचं दुर्लक्ष. आणि सरकारने दिलेल्या ज्या घोषणा आहे का मागे एकदा त्यांनी अनुदान कबूल केलं होतं, त्याच्यापैकी 50% लोकांना अनुदान मिळालेलं आहे. 50% लोकांची पार ते सांगता मुंबई मंत्रालयात फाईल तयार आहे, त्याचे पण पैसे मिळालेले नाही. आणि आज तर परिस्थिती अशी कांद्यामध्ये 100 क्विंटल कांदे टाकल्यावर आज हातात 50 क्विंटल कांदे येत आहे. आणि ते 50 क्विंटल कांदे 800 रुपयांनी जर विकले तर शेतकऱ्याच्या पदरात 1 रुपया राहत नाही. आणि सरकारचं धोरण असं आहे की सरकारने जर त्यांचे पगार वाढवायचे ठरले तर एका रात्रीत वाढतात. आणि शेतकऱ्याचं जर म्हणलं ना तर गिनती भांडणं मोर्चे याच्यापेक्षा शेतकऱ्याजवळ दुसरा पर्याय नाही. एकूणच बघितलं तर सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.